गोदावरी, प्रवरा व मुळा नदी काठची वाळू चोरी आणि दुष्काळी पट्ट्यातील मुरुम चोरीने उच्च शिखर गाठले। पोलीस अधीक्षक म्हणून मुमक्का सुदर्शन यांनी कारभार हाती घेतल्यानंतरही या दोन्ही गौण खजिन्यांची तस्करी थांबली नाही। मुजोर झालेल्या या तस्करांनी पोलीस पथकावर व सामान्यांवर हल्ले करण्याचे प्रकारही गेल्या कित्येक दिवसात वाढलेत। श्रीरामपूर वैजापूर तालुक्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता शुक्रवारी रात्री मुरुम चोरी करणाऱ्यांनी अंगावर जेसीबी घालून एकाचा खून केलाय। अर्थात या सगळ्या प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन एकाला अटक झाली आहे। परंतु हे प्रकार थांबणार कधी हा प्रश्न विचारला जात आहे। वाळू व मुरुम चोरी करणारे तस्कर कसे हैवान झालेत हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। शुक्रवारी म्हणजेच 29 मे रोजी मध्यरात्री अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एक थरार रंगला। धनगरवाडी शिवारातील हनुमान मंदिरा शेजारी काही जण अवैध मुरुम उपसा करत असल्याची खबर संबंधित प्लॉट मालकाला कळाली। रात्री 12:15च्या सुमारास विजय कसबे व त्यांचा मित्र प्रदीप चिंचणे वय 51 राहणार पाईपलाईन रोड हे हनुमान मंदिराजवळ गेले। त्यावेळी राम हसके हा एका जेसीबीच्या सहाय्याने तेथे मुरुम चोरी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। या दोघांना पाहिल्यावर संबंधित जेसीबी चालक हा आपला जेसीबी घेऊन जेऊरच्या दिशेने पळू लागला। त्यानंतर कसबे व चिंचणे यांनी जेसीबीचा आपल्या दुचाकीवर पाठलाग सुरू केला। नगर संभाजीनगर महामार्गावरील जरे वस्तीजवळ त्यांनी हा जेसीबी अडवण्याचा प्रयत्न केला। जेसीबी समोर आपली दुचाकी आडवी लावली, परंतु जेसीबी चालकाने थेट त्यांना धडक देत जेसीबी तेथून पळवून नेला। ही धडक एवढी जबर होती की धडकेनंतर अडकलेली दुचाकी व त्यावरील कसबे व चिंचणे हे दोघेही जेसीबी सोबत काही मीटर अंतरावर अक्षरशः फरफटत गेले। या घटनेत चिंचणे यांचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कसबे हे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत। कसबे यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना संशयित आरोपी राम हसके व जेसीबी चालकाविरोधात MIDC पोलिसात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी तातडीने म्हस्के याला अटक करत जेसीबी ताब्यात घेतला। जेसीबीचा चालक मात्र अद्याप फरार आहे। हे सगळं अति गंभीर होतं। जिल्ह्यातील वाळू व मुरुम चोरी थांबवण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही। श्रीगोंदा तालुक्यातही गेल्या आठवड्यात असाच प्रकार घडला होता। तेथेही एकाचा मृत्यू झाला आहे। श्रीरामपूर येथील पडेगाव येथे 2025 मध्ये बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या महसूल व पोलिसांच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला होता। त्यापूर्वी 2023 साली नेवासा येथे वाळू तस्करांनी तहसीलदारांवर हल्ला केला होता। त्याच वर्षी म्हणजे 2023 मध्ये नेवाशातील घटना घडल्यावर 24 तासातच श्रीरामपूर येथील पडेगाव येथेही वाळू साठा जप्त करायला गेलेल्या तलाठ्यावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती। संगमनेरमध्येही 2023 साली धांदरफळ येथे महसूलच्या पथकाने वाळू चोरांची पिकअप पकडण्याचा प्रयत्न केला होता। पोलीस व महसूलच्या पथकाला हुलकावणी देऊन पळून जाणारा पिकअप त्यावेळी 75 फूट खोल विहिरीत पडला। या अपघातात 4 मजूर गंभीर जखमी झाले व पिकअप चालक मात्र मृत झाला होता। महसूल व पोलिसांवर होणारे हल्ले 2023 सालापासून जास्त वाढलेत। राहुरीतील आरडगाव येथील 2024 साली वाळू चोरून चाललेल्या ट्रॅक्टर चालकाने थेट तलाठ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला होता। कोपरगाव काही महिन्यांपूर्वी लाखोंचा वाळू साठा जप्त करण्यात आला। त्यापूर्वी याच कोपरगावातही महसूल व पोलिसांच्या पथकावर हल्ले करण्याचे प्रकार घडले होते। गोदावरी व प्रवरा पात्र तर वाळू चोरीसाठी कुप्रसिद्ध आहे। शेवगाव तालुक्यातील मुंगी, आखेगाव, वरूर, नेवासा तालुक्यातील पाणेगाव, राहुरी तालुक्यातील मांजरी, नेवासा तालुक्यातील खेडले, परमानंद, श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर, राहुरी तालुक्यातील दसवंडी अशी गावे वाळू चोरीसाठी कुप्रसिद्ध आहेत। गेल्या 2 वर्षात वाळू व मुरुम चोरांवर शेकडो कारवाया झाल्या असल्या तरी ही वाळू चोरी थांबवण्यात ना महसूल विभागाला यश आले ना पोलिसांना। आता जेऊर परिसरात मुरुम चोरीतून एकाचा मृत्यू झाल्यानंतर तरी महसूल व पोलीस प्रशासन जागा होईल का हा प्रश्न विचारला जात आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं? वाळू व मुरुम चोरी कशी थांबेल? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।